ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी दर्शकों का सी न्यूज भारत में स्वागत है। वक्त हो चुका है नासिक बुलेटिन का। नासिक बुलेटिन में हम बात करेंगे नासिक की विभिन्न बड़ी और खास खबरों के बारे में। जहां चांदवड की बात होगी, जहां भारी बारिश से किसानों की दिक्कतें बढ़ गई हैं। आगे बात करेंगे मालेगांव की, जहां व्यापारी और सामाजिक कार्यकर्ता नगर निगम के खिलाफ आक्रामक हैं। ऐसी और भी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। प्रकृति को बलिराजा का असली रक्षक माना जाता है। कृषि की सारी गणनाएं विशेष रूप से वर्षा और मौसम पर निर्भर करती हैं। हालांकि इस वर्ष रक्षक स्वरूप प्रकृति ने किसानों की रक्षा की है। पिछले कुछ दिनों से जिले और आसपास के इलाकों में लगातार हो रही भारी बारिश के कारण कई फसलों को नुकसान पहुंचा है। मक्का, प्याज और बाजरे की फसलें भी पानी में डूब गई हैं, जिससे हजारों किसानों को भारी नुकसान हुआ है। चांदवड के पूर्वी हिस्से में हुए नुकसान का निरीक्षण करने के लिए डिंडोरी लोकसभा क्षेत्र के सांसद भास्कर राव भगरे ने तहसीलदार मंदार कुलकर्णी और डॉक्टर सयाजी राव गायकवाड़ के साथ किसानों के तटबंधों का दौरा किया। 5 दिन बाद भी किसानों के खेतों में पानी कम नहीं हुआ है, जिससे चांदवड तालुका की मुख्य फसल प्याज पूरी तरीके से बर्बाद हो गई है और मक्का, बाजरा और सोयाबीन जैसी फसलें जो कटने वाली थी उन्हें भी काफी नुकसान हुआ है। हम व्यापक सहायता के लिए सरकार से संपर्क करेंगे और सांसद भास्कर राव भागरे ने प्रशासन को सभी किसानों का पंचनामा करने के आदेश दिए हैं। याच्या संदर्भात तुम्ही सरकारकडे काय विनंती कराल? सरकारला एकच विनंती करणार की 4-5 दिवसापूर्वीचा जो मोठा पाऊस झाला त्या पावसाने आज 5 दिवस झाले तरी शेतातलं पाणी कमी होत नाहीये। त्यामुळे कांद्याचं 100% नुकसान झालेलं आहे, मकाचं 70-80% नुकसान झालेलं आहे आणि कांद्याचे नवीन रोपं जे ते राहिलेच नाहीत कोणाकडे। तर शासनाला एवढीच विनंती करू इच्छितो की शेतकऱ्याला उभा राहू द्यायचं असेल तर तुम्ही मोठी मदत दिली पाहिजे भरीव, कारण शेतकऱ्याकडे होते तेवढे पैसे संपले शेतकऱ्याचे। आता त्याला कर्जमाफीची अत्यंत गरज आहे। नाही कर्जमाफी केली तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्या सुरू होईल। याच्या पलीकडे काही बोलू शकत नाही आम्ही। आज तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाताय आणि पाहणी करतायत, काय सांगाल? अत्यंत 4-5 दिवसापूर्वी झालेल्या या अतिवृष्टीनं पूर्ण साधारण आम्ही आता निमा तालुका फिरलोय। निमा तालुक्यात पाहता म्हणजे तशी पूर्ण आपल्या जिल्ह्यातही म्हणलं तरी अतिवृष्टी झालेली आहे, परंतु आपला चांदवड तालुका हा दुष्काळी मानलेला तालुका आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय अतिवृष्टी झालेली आहे। द्राक्ष पीक असेल, कांदा असेल, टमाटा असेल, सोयाबीन असेल, मका असेल, म्हणजे कांद्याचे रोपं हे सर्वच अतिशय म्हणजे अजून त्याच्यामध्ये पाणी तुंबलेलं आहे। आज 4-5 दिवस झाले तरी अजून पाणी तुंबलेलं आहे आणि आता हे पाणी तुंबलेलं म्हणल्यानंतर ते 100% पीक नष्ट झालेलं आहे। आणि आता हे नष्ट झाल्यानंतर शेतकरी तुम्ही सांगा कोणत्या पद्धतीत उभा राहणार आहे। आणि मागेही कांदा जो म्हणजे उन्हाळा कांदा असेल किंवा मागची जी पिकं असेल त्याला सुद्धा कुठल्याही प्रकारचा भाव या शासनाने दिलेला नाही। आणि आता आसमानी संकट या शेतकऱ्यावरती येऊन पडलेलं आहे। आता शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची, हे पिकं उभे करायचे, का आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्यायचं, की आपलं पोट भरायचं, अशा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या विवंचनेमध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी सापडलेला आहे। या शासनाने कर्जमाफीसारखी घोषणा त्यांनी इलेक्शनच्या टायमाला केलेली होती विधानसभेच्या, तर आता त्यांनी कर्जमाफी दिली पाहिजे आणि ह्या नुकसान भरपाईचं जास्तीत जास्त भरीव अशी मदत शेतकऱ्याला झाली पाहिजे। जर भरीव मदत नाही झाली तर त्यांनी उभं राहायचं कसं आणि आपल्या मुलाबाळांचं शिक्षण असेल, आपला प्रपंच असेल, हे करायचं कसं, हे सगळं उभं करायचं असेल तर कर्जमाफी आणि भरीव अशी मदत शेतकऱ्यांना झाली पाहिजे अशी मी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो। सर, आज तुम्ही पाहणी करतायत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, तुम्ही पाहणी करताय, काय सांगाल? 4 ते 5 दिवसापूर्वी अतिवृष्टी चांदवड तालुका असेल किंवा नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये झाली। तसा चांदवड तालुका हा कांद्यासाठी प्रसिद्ध असलेला तालुका आहे। आज आपण बघतोय इथे शेतामध्ये आपण डोंगरगावला की जी ढगफुटी झाली त्यावेळेस तर प्रचंड पाऊस झाला, परंतु आज 4-5 दिवसानंतर सुद्धा हा जो नवीन लाल कांदा लागण केलेला आहे त्याच्यातलं पाणी आजपर्यंत सुद्धा त्याचा निचरा झालेला नाही आहे आणि 4-5 दिवसापासून हे कांदे त्या पाण्यामध्ये असल्यामुळे पूर्ण सडून गेले आणि कमी अधिक प्रमाणात संपूर्ण तालुक्यामध्ये हीच परिस्थिती, त्याच्यामुळे कांदा पीक
हे पूर्णपणे नष्ट झालं आहे. दुसऱ्या बाजूला उन्हाळ कांद्याला एप्रिल मेमध्ये काढणी सुरू असताना पाहिजे तो भाव मिळाला नाही. लोकांनी तो साठवून ठेवला. साठवून काढल्यानंतर आज 700 आणि 800 रुपये बाजारभावाने विकला जातो आहे. आता उन्हाळ कांद्यामध्ये कुठल्याच प्रकारचं उत्पन्न मिळालं नाही. आता लाल कांद्यामध्ये तरी मिळेल ही आशा शेतकऱ्यांना आहे. आणि त्याच्यात आसमानी संकटाने पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं काम या अतिवृष्टीमुळे झालं आहे. आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे व्हावे, शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा द्यावा म्हणून हा दौरा आहे. तरी माझी शासनाला विनंती की शासनाने ताबडतोब कांदा असेल, सोयाबीन असेल, मका असेल किंवा द्राक्ष पीक या भागामध्ये आहे, या सगळ्यांचे पंचनामे करून भरीव स्वरूपाची मदत दिली तरच शेतकरी वाचू शकेल. अन्यथा आत्महत्या मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांच्या होतील. सरकारने पाठीमागच्या काळामध्ये कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा केली होती. आता सरकार स्थापन होऊन 1 वर्ष झालं. सरकारने ताबडतोब कर्जमाफी केली तरच शेतकरी वाचेल. आणि म्हणून हीच योग्य वेळ आहे. कारण हवालदिल शेतकरी झाला आहे. ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफी करावी असं. चांदवड तालुक्यात शनिवारी आणि रविवारी सर्व महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. साधारण 45,000 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामस्तरीय जी समिती आहे, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना गावं वाटून देण्यात आलेले आहेत आणि पंचनामा करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. साधारण 8 दिवसात पंचनामे पूर्ण करून शासनास अंतिम अहवाल आम्ही पाठवणार आहोत. चांदवड से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। मालेगांव में व्यापारी और सामाजिक कार्यकर्ता नगर निगम के खिलाफ आक्रामक हैं। शहर में गड्ढों के खिलाफ एक अनोखा विरोध प्रदर्शन, गड्ढों में केक काटकर विरोध प्रदर्शन किया गया। बार बार मांग के बावजूद गड्ढे नहीं भरे जाने से व्यापारियों और नागरिकों में रोष है। प्रदर्शनकारियों ने मानव श्रृंखला बनाई और गड्ढों में केक काटे। बार बार शिकायत के बावजूद नगर आयुक्त और प्रशासन पर उपेक्षा का आरोप है। मालेगांव शहर के किला पुलिस स्टेशन के पास विरोध प्रदर्शन जारी है। प्रदर्शनकारी इस बात पर अड़े हैं कि जब तक प्रशासन कोई फैसला नहीं ले लेता वे अपना विरोध प्रदर्शन वापस नहीं लेंगे। पुलिस और प्रशासन द्वारा मध्यस्थता के प्रयास जारी हैं। आज काय आंदोलन आहे आणि कशासाठी आंदोलन आहे? आंदोलन व्यापाऱ्यांनी मानव साखळी करून या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेचा वाढदिवस 17 सप्टेंबरला आहे, परंतु तो अगोदर साजरा करण्याचा निर्णय घेतला का तो खड्ड्यामध्ये आम्ही साजरा करतोय। मालेगाव महानगरपालिकेचा बर्थडे खड्ड्यामध्ये म्हणून तो खड्ड्यामध्ये आम्ही साजरा करतो आहे आणि महानगरपालिकेचा निषेध नोंदवून हे काम जर मार्गी नाही लागलं तर उद्या या ठिकाणी दसरा मैदानावर जाणारी मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो। लोक रोज पडतात, ऍक्सिडेंट होतात, महानगरपालिकेला याचं गांभीर्य नाही, म्हणून आज आम्ही निषेध नोंदवण्यासाठी सन्माननीय कमिशनर साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही केक कापायला या। ते निघून गेले, ते कशामुळे गेले ते त्यांना माहिती, मला माहिती आहे माझं आंदोलन राहिलं का ते मागच्या दरवाजाने जाता नाही तर पुढच्या दरवाजाने जातात। धन्यवाद, त्यांना आपण काही दोष देणार नाही, कारण की ते बिनपगारी फुल अधिकारी आहेत असं मला वाटतं, पगार मिळत नाही त्यांना। आणि त्यांना जेव्हा आम्ही म्हणतो का साहेब तुम्ही हे का करत नाही, ते म्हणतात आम्हाला करू देत नाही। त्याच्यामुळे सर्वात मोठी खंत आहे का ह्या रोडचं काम नाही, ह्या व्यापाऱ्यांना पार्किंग नाही, अनेक वर्षापासून बांधतो, सर्व नागरिक या गोष्टीला साक्षीदार आहे, तरी सुद्धा दखल घेतली जात नाही, म्हणून आज व्यापाऱ्यांना नाविलाजा असतो हे आंदोलन करावं लागलं। आणि टॉयलेटने मेन म्हणजे व्यापाऱ्यांची गैरसोय करदाते हे व्यापारी आहेत, तरी महानगरपालिकेने आज नाही दखल घेतली तर आम्ही उद्या परत इथे आंदोलन करू। आता मला वाटतं त्यांनी जबाबदारी शिंदे साहेबांवर सोपवलेली आहे, म्हणून ते आल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही। मालेगांव से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। चांदवड क्षेत्र के कई किसानों ने इस साल बड़ी मात्रा में गेंदा लगाया था, लेकिन लगातार बारिश, जमीन में जलभराव और बीमारियों ने खेती को नुकसान पहुंचाया है। एक तरफ किसानों ने खाद, दवाइयों और मजदूरी पर भारी निवेश किया था, अब जब सब कुछ पानी में डूब गया है तो किसान सचमुच दुखी हैं। चूँकि नुकसान का दायरा बड़ा है, इसलिए किसानों ने प्रशासन से पंचनामा करके तुरंत मुआवजे की मांग की है। अनाज की फसलों के साथ साथ फूलों की खेती भी कृषि में महत्वपूर्ण है, इसलिए गेंदे की खेती का पंचनामा करके किसानों को मदद देने की मांग की जा रही है। अगर दशहरा, दिवाली जैसे त्योहारों के नज़दीक आते ही किसानों को अपेक्षित आय मिल जाती है तो उनके घरों में खुशी का माहौल बन जाता है, लेकिन कुदरत की मार से ये मौसम बर्बाद हो गया है। किसानों के चेहरों पर चिंता साफ दिखाई दे रही है और त्योहारों के दिन भी उनके लिए बोझ बनते जा रहे हैं। सतत 5 ते 6 दिवसापासून चांदवड तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे। या पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत।
झेंडूचे जे काही बाकीचे हे तर शेतकरी वर्ग आता हे उपटून टाकण्याच्या मनस्थितीत आलेला आहे. बाकीच्या याच्यामध्ये त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान आपण त्यांच्याच तोंडून ऐकू. बाबा काय सांगाल, आज जे तुमचं नुकसान झालेलं आहे काय सांगाल? 2-3 दिवसापूर्वी पाणी झालं आमच्याकडं. पाण्याने पूर्ण माझी बाग 1 एकर बाग होती गेलेली, आणि बागच नाही, सोयाबीन गेलेली, मका गेलेली, आमचं रोप गेलेलं आहे कांद्याचं. कांद्याचे तर इतके पिळे मारलेले का अतोनात नुकसान झालेलं आहे. तुमचा उद्या दसरा आहे, दसऱ्याला आमच्या हातात झालो आम्ही. नाही हातातोंडाशी आलेला तुमचा घास गेलेला असं तुम्हाला वाटतं का? पूर्ण घास गेलेला आहे, म्हणजे आमचं काहीच नाही. जेवढं औषध मारलेलं याला त्याला परवडणारं पीक झालं असं वाटतंय आम्हाला. या झेंडूच्या याच्यापासून तुम्हाला काही उत्पन्न झालं का? काहीच उत्पन्न नाही झालेलं. जे फुलं आहेत हे उद्या दसरा असून तोडण्याऐवजी तुम्ही झाडच उपटून फेकत आहात, काय सांगाल? 2-3 दिवसापूर्वी पाणी झालेलं आहे, पाण्याने पूर्ण आमची बाग गेलेली. सोयाबीन म्हणा, मका म्हणा, या पिकांची सुद्धा अतोनात नुकसान झालेली. एक आमचं असं तळ आहे, 1 एकरचं असं पाणी तुंबलेलं आहे तिथं तर पूर्ण कांदे गेलेले. एवढीच विनंती कळकळीची. चांदवड से सी न्यूज संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। भारत के लिए गौरव का विषय है कि पुणे जिले के जलिंदर नगर जिला परिषद स्कूल को इंग्लैंड में आयोजित विश्व के सर्वश्रेष्ठ स्कूल प्रतियोगिता में दुनिया का नंबर 1 स्कूल चुना गया है। स्कूल शिक्षा मंत्री दादा भुसे ने कहा कि दुनिया भर की जनता की राय के आधार पर इस स्कूल ने कम्युनिटी चॉइस अवार्ड श्रेणी में शीर्ष स्थान हासिल किया। मंत्री दादा भुसे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में ये भी कहा कि प्रिंसिपल, शिक्षकों, छात्रों और अभिभावकों के संयुक्त प्रयासों से एक सरकारी स्कूल को मिली ये सफलता पूरे देश के लिए गर्व का विषय है। मंत्री भुसे ने इस स्कूल और इसके प्रिंसिपल को विशेष रूप से बधाई दी। इस स्कूल को 15 नवंबर को अबू धाबी में 1 करोड़ रुपए के पुरस्कार से सम्मानित किया जाएगा। T4 एज्युकेशन या जागतिक पातळीवरच्या संस्थेच्या माध्यमातून, की ज्या संस्थेचं मुख्यालय इंग्लंडला आहे, जगाच्या पाठीवर आदर्श शाळा म्हणून स्पर्धा आयोजित केली जाते। या स्पर्धेचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारापैकी एक लोक सहभागातून शाळा या निकषाच्या अंतर्गत आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होईल, अभिमान वाटेल अशा पद्धतीने आपली जिल्हा परिषदची शाळा जालिंदर नगर, तालुका खेड, जिल्हा पुणे या शाळेने, या शाळेचे माननीय मुख्याध्यापक दत्तात्रय वारेजी, त्यांचे सर्व सहकारी, त्या गावाचे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, विद्यार्थी, त्यांचे पालक या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून लोक सहभागातून शाळा या निकषाच्या अंतर्गत जगाच्या पाठीवर मतदानाच्या माध्यमातून 1 क्रमांकाची शाळा म्हणून त्या ठिकाणी त्याची निवड झालेली आहे। मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब, संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या वतीने, शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मालेगांव से सी न्यूज संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। 3.5 शक्तिपीठों में से एक श्री क्षेत्र सप्तशृंगगढ़ में इन दिनों नवरात्रि उत्सव चल रहा है और आज महानवमी के अवसर पर ट्रस्ट के मुख्यालय पर कीर्ति ध्वज का विधिवत पूजन किया गया।
श्री क्षेत्र सप्तशृंगगढ़ के शिखर पर कीर्ति ध्वज फहराने वाले ध्वजवाहक गवली परिवार इस अवसर पर भगवती सहित ट्रस्ट के अध्यक्ष एवं जिला न्यायाधीश अभय लाहोटी, ट्रस्ट के न्यासी मंडल के प्रतिनिधिगण एवं ग्रामीण जन बड़ी संख्या में उपस्थित थे। देवी का ये कीर्ति ध्वज आज मध्य रात्रि में सप्तशृंगी शिखर पर फहराया जाएगा। कीर्ति ध्वज पूजन के बाद इस ध्वज को पारंपरिक वाद्य यंत्रों के साथ सप्तशृंगी शिखर पर बजाया जाएगा। सूरत में भव्य शोभा यात्रा निकाली गई। नासिक से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। विजयादशमी के अवसर पर आज मालेगांव में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने शस्त्र पूजन किया और पथ संचलन निकाला। मालेगांव में संघ के पथ संचलन की परंपरा रही है। ये संचलन भुईकोट किले से शुरू हुआ। ये संचलन शहर के मुख्य मार्गों से होते हुए भुईकोट किले पर समाप्त हुआ। नागरिकों ने संचलन मार्ग पर पुष्प वर्षा कर स्वयंसेवकों का स्वागत किया। मालेगांव से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। दशहरा पर्व के अवसर पर मालेगांव का मुख्य बाजार रंग बिरंगे फूलों से सजा हुआ था। फूल खरीदने के लिए ग्राहकों की भारी भीड़ उमड़ी। गेंदे के फूलों की कीमत 60 से 90 रुपए प्रति किलो तक पहुंच गई। लगातार बारिश के कारण फूलों की फसलों को हुए भारी नुकसान के कारण कीमतों में वृद्धि हुई है। अधिक मांग और कम आपूर्ति के कारण फूलों की कमी है। गेंदे के फूलों के अलावा शेवंती, गुलाब, जूट और कनहेर जैसे फूलों की मांग भी बाजार में बढ़ गई। ग्रामीण क्षेत्रों से किसान बड़ी संख्या में फूल बेचने के लिए शहर में आए। त्योहारों के मौसम में मंडप, देवी सज्जा, रंगोली और तोरण के लिए गेंदे के फूलों की विशेष मांग होती है। कुछ व्यापारियों ने बारिश के कारण कम फूल मिलने के कारण महाराष्ट्र के बाहर से फूल मंगवाए। दशहरा के अवसर पर फूलों की बिक्री से किसानों के चेहरे पर खुशी छा गई। मालेगांव से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। नासिक बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।